मराठवाडासाठी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूयात दिवसभरातील ठळक घडामोडी। आज दिवसभर परळी शहरातील बँका व पोस्ट ऑफिसच्या कार्यालयात गर्दी दिसून आली। ही गर्दी कोणत्याही कार्यालयीन कामासाठी नाही तर चलनी नोटा बदलून घेण्यासाठी झाली होती। नरेंद्र मोदी सरकारने 500 व 1000च्या चलनी नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांत या नोटा बदलून घेण्यासाठी मोठा गोंधळ उडत आहे। परळीतील तालुका पोस्ट कार्यालय, स्टेट बँक ऑफ इंडिया सह सर्व प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पैसे बदलण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे। या कार्यालयांच्या बाहेर महिला व पुरुषांच्या रांगा लागल्या होत्या। दिवसभर पैसे भरून पैसे काढण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती। नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शनिवार व रविवार बँका चालू ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत। चलन बदलीच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे बाजारपेठेत मोठा गोंधळ निर्माण झाला होता। किरकोळ व्यवहारात चिल्लरचे तुटवडा निर्माण झाला होता। काहीही खरेदी करायचे असेल तर 500 व 1000च्या तुलनेत करावे लागत असल्यामुळे व्यवहारावरही त्याचा परिणाम झाला आहे। चलनी नोटा बदलून देऊन त्याच्या बदल्यात कमिशन काढण्याचाही व्यवसाय काही जण करीत आहेत। चलनात आलेली नवीन नोट घेतल्यानंतरही त्याचे चिल्लर देण्यासाठी सुद्धा व्यापार पेठेत नकार दिला जात आहे। गरीब लोगों की बहुत परेशानी हो रही है। जिसके पास शादी फंक्शन वो है उसको पैसा लगता है। अभी सब में ज्यादा खर्चे को पैसे लगता है, 5-10 हजार के ऊपर लगता है। ये 2000 से 4000 से क्या होने वाला है? और छुट्टा कौन देने वाला है मार्केट में? ये क्यों करे? 2000 का नोट लेगा तो कोई हाथ में पकड़ रहा भी नहीं, छुट्टा होना बोल रहे सर। 1000 नोट के लिए क्या करेंगे आप? हो जाएगी। लेडीज से ज्यादा आदमी सब जेंट्स खड़े हैं। लेडीज को भी अभी आई है, लेडीज कम है लेकिन जेंट्स के लिए बहुत दिक्कत है उनको। जिसको चाहिए नोट वो सब खड़े हैं। 4-4 हजार देने के हैं पर सब खड़े हैं। मोदी जी ने ये जो परळी नगरपालिका निवडणुकीसाठी अनेकांनी कंबर कसली आहे। नगरसेवक होण्यासाठी 16 प्रभागातील तब्बल 248 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, तर नगराध्यक्ष पदासाठी 10 अर्ज आले होते। नगरसेवक होण्यासाठीच्या एकूण अर्जांपैकी आजपर्यंत 15 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे, तर नगराध्यक्ष पदाच्या कोणीही उमेदवारी परत घेतली नाही। उद्या 11 नोव्हेंबर ही अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख असून आणखी काही अर्ज परत घेतले जाण्याची शक्यता आहे। परळी नगरपालिका निवडणुकीसाठी 16 प्रभाग करण्यात आले असून त्यामध्ये 33 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। चिन्ह वाटप झाल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंग भरणार आहे। परळी नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आज प्रथमच प्रत्यक्ष प्रचारासाठी उतरलेले काँग्रेस आयचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक TP मुंडे सर यांच्या पहिल्याच प्रचार फेरीला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या रॅलीतच परिवर्तनाची नांदी स्पष्टपणे दिसून आली। याच रॅलीत हजारो नागरिकांनी नगर परिषदेतील राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराचा पाढा प्राध्यापक TP मुंडे यांच्या समोर नागरिक सुविधा मिळवून देण्याची मागणी केली। परळी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रत्येक मतदारांशी भेट संवाद साधण्यासाठी काँग्रेस आयचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक TP मुंडे सर यांनी आज सुरुवात केली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसर प्रभाग क्रमांक 10 मधून प्रचाराची सुरुवात करताना प्राध्यापक TP मुंडे यांनी जलालपूर येथून प्रत्येक मतदारांशी थेट संवाद साधण्याची सुरुवात केली। जलालपूर येथून सुरू झालेली ही प्राध्यापक TP मुंडे यांची संवाद फेरी जलालपूर, मथुरानगर, सोमेश्वर नगर, साईनगर, शारदानगर, माधवबाग, कंडक्टर कॉलनी, पंचशील नगर आदी भागात पोहोचली। या प्रचार रॅलीत नगराध्यक्ष पदाच्या काँग्रेस आयच्या उमेदवार जयश्रीताई त्रिंबकराव मुंडे गिट्टे, नगरसेवक पदाचे उमेदवार श्रीमंत माणिकराव कांगणे, सौ ज्योती उमेश घाडगे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। नगरपालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 5 मधील
उमेदवारांच्या प्रचाराला शुभारंभ संत श्रेष्ठ सावता महाराजांचे दर्शन घेऊन करण्यात आला। आज गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता निघालेल्या या प्रचार रॅलीत प्रभागातील गंगासागर नगर, सावतामाळे नगर, कृष्णा नगर, सिद्धेश्वर नगर, खुतबे नगर आदी भागातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व मतदारांची मोठ्या संख्येने या रॅलीत सहभाग घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे। प्रभाग क्रमांक 5 मधील